महाराज प्रधानजी महाराज हो प्रधानजी ओ महाराज प्रधानजी. इकडे प्रधानजी ओ महाराज हो, प्रधानजी. इकडे या इकडे आहा, इकडे होय तुम्ही. हा. अरे वा वा प्रधानजी काय छान दिसता तुम्ही. महाराज इकडे हा हा तुम्हाला अंधुक दिसतं काय हो? इकडे या सावकाश बोला. हा जोरात बोललात तर आपले शत्रू ऐकतील आणि हल्ला चढवतील. हा म्हणजे आता ही वेळ आहे, तुम्ही औषधोपचार करून घेतला पाहिजे असं म्हणता. हा महाराजांचा विजय असो. मालपाणीकर जी महाराज. मला औषधं लिहून द्या बरं लवकर. बरं बरं महाराज. ही घ्या महाराज औषध तुम्हाला मी लिहून देतो. हे जी महाराज. आणि या गोळ्याने बरं नाही वाटलं तर आपण रक्तलघवी तपासून बघू. हा, मला गोळ्या घ्यायचा लय कंटाळा आहे नाहीतरी. मग आपण असं करू ना, आपण रक्त लगेच तपासून घेऊया. हो महाराज, रक्तलघवी तपासल्यावरती गोळ्या घ्याव्या लागतात. त्याशिवाय रक्तलघवी तपासणीचा अर्थ काय निघतो? मग दुसऱ्या गोळ्या जर घ्यायच्या तर मग रक्तलवी कशाला तपासायचं? रक्तलघवी तपासावंच लागेल. त्याशिवाय आपण दुसऱ्या गोळ्या तुम्हाला कशा देणार? मग रक्तलघवी न तपासणी करता गोळ्या लिहून द्या की. हो महाराज, असं जमत नाही. रक्तलघवी तपासल्यावरतीच आपल्याला गोळ्या द्याव्या लागतात. अहो तुम्ही रक्तलघवीचा रिपोर्ट पाहून गोळ्या देणार का मला पाहून गोळ्या देणार? तुम्हाला पण बघणार आणि रक्तलघवीच्या रिपोर्टला पण बघणार. मग रक्तलघवीचा रिपोर्ट कशासाठी करायचा? अहो प्रधानजी महाराजांना सांभाळा. ते काही पण प्रश्न मला विचारू लागले. महाराज 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 हा. काय म्हणतो? कन्फ्यूज हा. कन्फ्यूज आहात तुम्ही. तुम्ही शांत बसा, मी बोलतो ना त्यांच्याशी. हा तुम्ही पटकन गोळ्या लिहून घ्या, मला शिकारीला जायचंय. शिकारीचं नाव नका काढू महाराज. का? मागच्या वेळेला तुमच्या पायाला काटा टोचला आणि त्याची जखम अजून नीट नाही झाली. हा आणि ते शिकार केलेलं डुक्कर आहे की हरण हेच सुद्धा दिसत नाही तुम्हाला. तुम्ही असं करा, पटकन गोळ्या लिहून द्या. शिकारीला तर आपण जाणार आहे. 2 हवालदार घ्या, 2 भालदार घ्या, 2 चोपदार घ्या. ओ महाराज, लई दारं उघडली, थोडी कमी दारं उघडा की. आणि असं करा, 2 कुत्रे पण घ्या सोबत. कुत्र्या काय म्हणले? ची काय गरज महाराज, कुत्र्यांची काय गरज? असे त्याच काय आहे, आपण कुत्री सोडू हरणावरती. हा ते कुत्री हरणाला मारतील. ती मेलेली हरणं माझ्या समोर ठेवा, माझ्या फात्यातनं बाण काढा, त्यांच्या छातीत खुपसा आणि शिकार झाली असं डिक्लेअर करून टाका. महाराज हा शिकारीचं नाव नका काढू. का बरं? जंगलात लई काटे असतात महाराज, आणि तुम्ही त्या काट्यावरून असं फुलांवरून चालल्यासारखं चालता. त्याच्यामुळे तुमच्या पायाला अशी सूज येते. हो हो हो. मागच्या वेळी तुम्हाला पाया पडायला आलो, त्या हत्तीच्याच पाया पडलो ना मी. एवढी सूज, मला वाटलं मी तुमच्याच पाया पडलो, मी हत्तीच्या पाया पडलो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे मी इलाज करून घेऊ? करून घ्या. शिकार कॅन्सल. कॅन्सल. डॉक्टर जी महाराज. तुम्हाला मला इलाज करता येईल? बिलकुल महाराज, इलाज का करता येणार नाही? मी डॉक्टर आहे. नाही नाही, मी एवढ्या करता विचारलं. मागे मी एकदा, मला लय सर्दी झाली होती, हा ते डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर म्हणला मला सर्दीचा इलाज करता येत नाही. मी म्हटलं मग करू काय? ते म्हणले तू एक काम कर, थंड पाण्याने आंघोळ कर, खिडकी उघड, त्याच्यातनं गार वारा येईल, ते गार वाऱ्यात बस. मी त्याला म्हटलं अरे डॉक्टर, हा काय इलाज आहे का सर्दीचा? मला लिंबोलिया होईल ना. लिंबोलिया लिंबोलिया महाराज, लिंबोलिया 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 न्यूमोनिया म्हणायचं तुम्हाला. हा निमोनिया होईल. ते डॉक्टर म्हणलं हा त्याचा इलाज मला करता येतो. अच्छा अच्छा. तुम्हाला माझा मधुमेह डायबिटीचा हा त्याचा इलाज करता येतो? बिलकुल बिलकुल महाराज. हा मग तुम्ही काय करा, मला गोळ्या लिहून द्या. आता मला लय भूक लागलेली आहे. तोपर्यंत मी काय करतो, आमच्या डायनिंग हॉलमध्ये जातो आणि मस्त जेवण करतो. हा चला प्रधानजी, कट्टी डायनिंग हॉलमध्ये रिले. डॉक्टर साहेब, महाराजांना बरेच दुष्परिणाम आलेले दिसत आहेत. त्यांना दिसत पण नाही. पायाला सूज आहे त्यांना कळत नाही. जखम झालेली पण त्यांना समजत नाही. इतके दुष्परिणाम येईपर्यंत आपण डायबिटीसच्या नियमनाची वाट बघतो आणि मग काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घात होतो. हे सगळं होण्यापूर्वीच आपला डायबिटीस आपल्याला नियंत्रित करायचा, आणि तो कसा नियंत्रित करायचा ही चर्चा आपण करणार आहोत. यात
4 गोष्टी आपल्या फार महत्त्वाच्या आहेत: आहार, व्यायाम, मनःशांती, योग्य औषधी. आणि हे सगळं होण्याकरता आरोग्य शिक्षण अत्यंत महत्त्वाचं. आणि हेच आरोग्य शिक्षणाचं जे साधन आहे तेच महत्त्वाचं उपचाराचं साधन आहे. या ठिकाणी मी तुम्हाला नम्रपणे नमूद करू इच्छितो. चांगला उपचार कशाला म्हणतात हा मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला. मग मी त्यांना पण विचारून बघितलं की बाबा चांगला उपचार कशाला म्हणतात. तर 50% लोक म्हटले की आम्हाला काही त्रास नाही, आमचा उपचार चांगला. आणि बाकीचे लोक म्हटलेत की आमचा नंबर पहिला लागला पाहिजे म्हणे, मग आमचा उपचार चांगला. बऱ्याच वेळेस वेटिंगमध्ये न बसण्याची आपण चूक करतो. डॉक्टरांच्या वेटिंगमध्ये तुम्ही बसलात तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. काही व्हिडिओज असतात, काही आहारावरती प्रदर्शन असतात. हे सगळं तुम्ही बघितलं पाहिजे जेणेकरून तुमचं शिक्षण पक्क होईल. आणि चांगला उपचार कशाला म्हणतात ते आपण बघूत. सर्व रिपोर्ट तुमचे नॉर्मल असावे, रक्तलघवीपासून तर वजनापर्यंत सगळं नॉर्मल पाहिजे. डायबिटीसचा एकही दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती नको. तुमचा उपचार जो आहे तो स्वस्त व्हावा. महागड्या औषधींच्या नादी लागून, महागड्या टेस्टच्या नादी लागून आपण उपचार करू नये. मिनिमम कॉस्टमध्ये बेस्ट ट्रीटमेंट आपलं झालं पाहिजे. तुमचा उपचार सहज उपलब्ध पाहिजे. नुसतं नांदेडला औषध मिळते आणि मुंबईला मिळत नाही असल्या प्रकारचा उपचार आपल्याला नको. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जीवन आपलं आनंदाने जगता आलं पाहिजे, सन्मानाने जगता आलं पाहिजे. 4 लोकांना सांगायची गरज नको पडायला पाहिजे की मला डायबिटीस झाला. अशा प्रकारचं नियमन आपलं करणं अत्यंत महत्त्वाचं. यात आपण पहिला मुद्दा बघू तो म्हणजे मधुमेहींचा आहार. अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट प्रत्येक डायबिटीसच्या पेशंट करता. आणि सगळ्यांचे प्रश्न हे आहाराभोवती फिरत असतात. अमुक खाऊ का, तमुक बंद करू का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करत असतो. डायबिटीसच्या पेशंटला कोणतंच पथ्य नाही, असं जागचं उडू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, नम्रपणे सांगतोय, तुम्हाला कोणतंच पथ्य करायची गरज नाही. सगळं आपण खाऊ शकतो. भात, चपाती, भाकर, वरण, कांदे, पोहे, मुरमुरे, अगदी साखर पण आपण खाऊ शकतो. फक्त 2 शब्द आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचे आहे. त्यातला पहिला शब्द आहे लिमिट आणि दुसरा शब्द आहे बॅलन्स. लिमिटला मराठीत काय म्हणतात? जोरात बोला जरा. व्हेरी गुड. आणि बॅलन्सला काय म्हणतात? संतुलन किंवा समतोल. 2 शब्द फार महत्त्वाचे. आणि यातला पहिला शब्द लिमिट जो आहे त्याची चर्चा आपण आता करणार आहोत. लिमिट प्रत्येक गोष्टीची असते, खायची, प्यायची, रागाची, लोभाची, प्रेमाची, भांडणाची. त्याला आपण क्रॉस केलं तर आयुष्यात काहीतरी बिकट प्रसंग आपल्या उद्भवतात. तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो. तुम्ही रामायण ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. रामायण फक्त एका गोष्टीमुळे घडलंय. कोणती गोष्ट ती? रावणाने सीतेला पळवलं आणि भांडाभांडीला सुरुवात झाली. माझा प्रश्न फार सोपा आहे. समजा सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडलीच नसती तर रामायण घडलं असतं का? अजिबात नाही. तर आयुष्यामध्ये सगळ्यात पहिला शब्द आहे लिमिट. आपली लिमिट बरोबर पाहिजे. आणि दुसरा शब्द आहे बॅलन्स. ज्या लोकांना बॅलन्स बरोबर निर्माण करता येतो पथ्याचा, त्या लोकांचा मधुमेह फार नियंत्रित राहतो. सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट बघू, म्हणजे तो एक कॅलरीजचं प्रमाण. आपण नेहमी बघतो डायबिटीसच्या दवाखान्यामध्ये आपल्याला एक चार्ट मिळतो, त्याला आपण कॅलरीज म्हणतो. कॅलरीज किती तुम्ही घेता त्याचा चार्ट आपण तुम्हाला बनवून देतो. ज्याला आपण उष्मांक म्हणतो मराठीमध्ये, त्याला आपण जेवणाचा ॲव्हरेज पण म्हणू शकतो आपल्या साध्या भाषेमध्ये. त्याचं प्रमाण आपल्याला कमी करावं लागते. आणि हे प्रमाण कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घरातली भांडी बदलावं लागतील. आणि तुम्हाला मोजमाप पण बरोबर करता आलं पाहिजे. जी तुमच्या घरामध्ये भांडी असतात ती अशा प्रकारची असतात. ही भांडी सगळी खोलगट असतात अशा प्रकारची, आणि याच्या आतमध्ये कोणतंच कोटिंग केलेलं नसते. ही जी भांडी आहे ही खोलगट आहेत आणि याच्या आतमध्ये कोणतं कोटिंग केलेलं नाही. यामुळे तुम्हाला तेला तुपाचं प्रमाण जास्त लागते. आपण एक दुसरं भांडं बघू, जे भांडं असं पूर्णपणे खाली सपाट आहे आणि ह्या भांड्याला आतमध्ये काळं कोटिंग केलेलं आहे, त्याला आपण टॅफ्लॉन कोटिंग असं म्हणतो. समजा ह्या भांड्यामध्ये आपण तेल टाकलं तर खाली पसरट असल्यामुळे तेलाचं प्रमाण आपल्याला नजरेला जास्त दिसेल. आणि यामध्ये आपण तेल टाकलं तर खाली खोलगट असल्यामुळे आपल्याला तेलाचं प्रमाण कमी दिसेल. जे लोक खोलगट भांड्यांमध्ये आपलं जेवण बनवतात त्यांच्या घरामध्ये तेलाचा वापर 50% जास्त असतो. आणि जी लोक पसरट भांड्यामध्ये आपलं जेवण बनवतात त्यांच्या घरामध्ये तेलाचा वापर जवळपास 50% कमी झालेला आपल्याला आढळतो. तर सगळ्यात पहिलं काम करा, घरातली भांडी बदलावा. सपाट तळव्याची भांडी आणायची आणि आतमध्ये त्याला टॅफ्लॉन कोटिंग केलेलं असावं, जेणेकरून तेल तुमच्या घरातल्या भांड्यांना चिटकणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला मोजमाप पण आपल्या भांड्यांचं माहीत पाहिजे. आपण एक उदाहरण घेऊ की एक ग्लास तुमच्याकडे मी आणून दिला. ह्या ग्लासमध्ये आपण नेहमी उपवासाला दूध पितो, आहे की नाही? ह्या ग्लासमध्ये किती पाणी बसेल अंदाज बांधा? किती? 200 ml म्हणतात सगळे लोक. बघा, हा 100 मिलीचं माप आहे. आपण यात पाणी टाकून बघू किती पाणी बसते ते. आपण एक थोडासा प्रयोग करू. बस एक माप बसलंय.
दुसरं माप बसलंय, तिसरं माप पण आरामात बसलंय, आणखी वरती जागा बाकी आहे, बरोबर. म्हणजे आपण दिवसभर उपवास करतो, सायंकाळी आपण एक ग्लासभर दूध पितो. एक ग्लास म्हणजे 300 मिली दूध, आणि एका ml दुधामध्ये 3 कॅलरीज असतात, म्हणजे आपण 900 कॅलरीज एका सोबत पोटात घालतो. दिवसभर काहीच खात नाही आणि सायंकाळी पूर्णपणे दिवसभरचं जेवण आपण करून टाकतो. तर माझी तुम्हाला विनंती आहे की वाटीचं माप, ग्लासचं माप आपल्या डोक्यात बरोबर फिट करा, जेणेकरून आहाराचं नियमन आपल्याला बरोबर करता येईल. जेव्हा आपण अन्नाची चर्चा करतो तेव्हा आपण अन्नाचे भाग पण बघतो. अन्नामध्ये असे विविध प्रकारचे भाग असतात. त्यातला पहिला भाग आहे कर्बोदकं, साखरेचे पदार्थ. दुसरा भाग आहे चरबीचे पदार्थ, त्याला आपण फॅट्स म्हणतो. तिसरा भाग आहे प्रोटीन. चौथा भाग आहे फायबर. पाचवं पाणी आणि सहावं क्षार. असे 6 भाग आपण अन्नाचे बरोबर करू शकतो. त्यापैकी कार्बोहायड्रेट्समध्ये, कर्बोदकांमध्ये, मेदपदार्थांमध्ये आणि प्रोटीनमध्ये आपल्याला उष्मांकांचं प्रमाण मिळते. फायबरमध्ये उष्मांक फार कमी असतात, पाण्यामध्ये उष्मांक नसतात आणि मिठामध्ये, क्षारांमध्ये अजिबात उष्मांक नसतात. सगळ्यात पहिले आपण चर्चा करू मेदपदार्थांची, चरबीच्या पदार्थांची. म्हणजे तेल, तूप, तळून काढलेली वस्तू, शेंगदाणा, तीळ, खोबरं, काजू, बदाम, अक्रोड, प्युअर दूध, प्युअर दुधाची चहा. तुम्ही खात असाल तर मटन, चिकनमधलं चरबी, अंड्यामधलं पिवळं, या सर्व गोष्टींमध्ये चरबीचा प्रचंड वापर केलेला असतो. जितकं तुम्ही चरबीचं प्रमाण जास्त घ्याल तितक्या तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कडक होतात, ठिसूळ होतात, आणि रक्तवाहिन्या कडक झाल्या त्याची लवचिकता कमी होते. जितकी लवचिकता कमी होईल तितकं तुमचं ब्लड प्रेशर वाढेल. काही लोकांची चरबी या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जाऊन अशी साठून बसते. जेव्हा एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि ती रक्तवाहिनी ज्या अवयवाला रक्तपुरवठा करते त्या अवयवाचे वाईट परिणाम आपल्याला झालेले आढळतात. उदाहरणार्थ, हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर आपल्याला हार्ट अटॅक येतो, मेंदूची ब्लॉक झाली तर अर्धांगवायू होतो. आणि म्हणून सगळ्यांनी चरबीचा वापर अत्यंत कमी करायचा. आपल्याला एक सूत्र बनवायचं घरामध्ये, एका माणसाला एका महिन्याला अर्धा किलो तेल लागलं पाहिजे, बरोबर. म्हणजे घरात समजा 4 माणसं असतील तर महिन्याभरात किती किलो तेल लागलं पाहिजे आपल्याला? 2 किलो. म्हणजे बाकी लोकांना पण डायबिटीस होणार नाही याची आपण काळजी बरोबर घेऊ शकतो. आणि यासोबत तुम्ही रोज 1 चमचा तरी तूप खाल्लं पाहिजे. मी बऱ्याच लोकांना बघतो की तूप पूर्णपणे बंद करून टाकतात. त्यांना कोणतरी असं सांगितलेलं असतं की तुपात कोलेस्ट्रॉल असते, तूप पूर्णपणे बंद करा. आणि हे सगळं ज्ञान जे आहे ते पाश्चात्य पुस्तकांमध्ये आहे. आयुर्वेदामध्ये फार चांगले प्रयोग केलेले आहेत. तर मित्रो, आपण 2 प्रकारचं तेल खातो, कोलेस्ट्रॉलयुक्त आणि ट्रायग्लिसराईडयुक्त. जे प्राणीजन्य पदार्थ आहेत, म्हणजे दुधापासून तर मांसापर्यंत, या सगळ्या गोष्टींमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असते. आणि जे वनस्पती सोर्स आहे त्यांच्यामध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जास्त असते आणि कोलेस्ट्रॉल 100% नसते. तुम्ही बघत असाल की टी व्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट येते, सफोला कोलेस्ट्रॉल विरहित आहे. नॅचरली प्रत्येक तेल जे आहे, जे थिजत नाही, ते सगळं तेल जे आहे ते कोलेस्ट्रॉल विरहित असते. चांगलं तेल कोणतं असा मला बरेच लोक प्रश्न विचारतात. मी त्यांना सांगतो की तेल कोणतं खायचं यापेक्षा तेल किती खायचं ती गोष्ट महत्त्वाची. कोणतंही तेल खा, पण अर्धा किलो प्रति व्यक्ती प्रति महिना याच्यावरती तेलाचा वापर आपण करायला नको पाहिजे. आणि हा नियम तुम्ही घरामध्ये लागू केला तर घरातल्या बाकी लोकांना पण डायबिटीस होणार नाही याची काळजी आपण बरोबर घेतली म्हणून समजायला हरकत नाही. गावरानी तुपामध्ये, गाईच्या तुपामध्ये किंवा म्हशीच्या तुपामध्ये साधारणतः ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगले असतात. आणि भारतातली जवळपास 70 ते 80% प्रजा ही प्रिडॉमिनंट व्हेजिटेरियन आहे. आपण रोजच्या रोज नॉनव्हेज काही खात नाही. तर अशा लोकांना व्हिटॅमिन B12 पण मिळत नाही आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड पण मिळत नाही. रोज 1 चमचा तुम्ही तूप खाल्लं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळतील. आणि हे जे फॅटी ॲसिड्स आहे ते फिश ऑइलमध्ये असतात, माशाच्या तेलामध्ये असतात, आणि ते तेल आपल्याकरता फार चांगलं असते. शक्यतो डालड्याचा वापर कधी करायचा नाही. डालडा अत्यंत वाईट वस्तू, त्याला आपण ट्रान्स फॅटी ॲसिड म्हणतो. आणि हे ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहेत ते आपल्या तब्येतीकरता फार वाईट असतात. वनस्पती तूप अजिबात वापरायचं नाही. शेंगदाण्याचं तेल जे आहे ते आपल्या प्रकृतीकरता चांगलं आहे, कारण त्यात मुफा जास्त असते. तर एक तेल जे आहे सकाळचं शेंगदाणा आणि संध्याकाळचं तेल तुम्ही बदलत राहायचं. तर मुख्य स्वयंपाक शेंगदाण्यामध्ये करायचा आणि सायंकाळचं कधी करडी वापरा, कधी तीळ वापरा, कधी सोयाबीन वापरा. त्याला तुम्ही बदललं तर तुमची प्रकृती आणखी चांगली राहील. शक्यतो तेलाचा पुनर्वापर करू नका. घरामध्ये आपण तळीव बनवतो, भजे, अशा काही गोष्टी आपण बनवतो आणि मग ते तेल आपण रोजच्या रोज वापरत राहतो. जितकं तुम्ही तेल गरम कराल तितकं तेल वाईट होत जाते. आणि म्हणून एकदा तेल उकळून घेतलं की त्याला फेकून द्या, त्याला आपल्या स्वयंपाकात वापरू नका, कारण त्यातल्या अँटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी होऊन ऑक्सिडंटचं प्रमाण वाढते. हा झाला तेलाचा वापर. समजला सगळ्यांना? तर तेल कोणतं वापरणार तुम्ही?
शेंगदाणा मुख्य तेल आणि संध्याकाळचं तेल तुम्ही बदलत राहायचं. 2-3 तेलं मिसळून एक तेल बनवायचं असं करू नका, कारण त्याने टेस्ट चेंज होते आपली, आणि आपली चव बदलली की प्रॉब्लेम वाढतो. लक्षात ठेवा, आपली जीभ पण एक महत्त्वाचा अवयव आहे. जीभ शांत राहिली तर डोकं शांत राहते, आणि म्हणून अन्नातली चव पण तेवढीच महत्त्वाची आहे. पथ्य करतो म्हणून बेचव जेवण करायचं नाही, चविष्ट जेवण आपल्याला करायचं आहे, पण त्यात कॅलरीजचं प्रमाण कमी ठेवण्याकरता तेल तुपाचा वापर आपण अत्यंत कमी करू. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कॅलरीजचं प्रमाण कमी करायचं असेल तर घरामध्ये ओव्हन घ्या, आणि ह्या ओव्हनमध्ये तुम्ही सगळे पदार्थ भाजून काढू शकता. त्या तेलाचा वापर आपल्याला अत्यंत कमी करता येतो, आणि जितकं तेल कमी तितकं आपली प्रकृती चांगली. तो दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे तो म्हणजे प्रोटीन. प्रोटीन म्हणजे ज्या गोष्टींपासून आपलं शरीर बनलेलं आहे, आपल्या मांसपेशी बनलेल्या आहे, प्रत्येक सेल जे बनवते त्याला आपण प्रोटीन असं म्हणतो. सर्व प्रकारच्या डाळी, मोड आलेली कडधान्य, सर्व प्रकारचा मांसाहार, अंड्यामधलं पांढरं, या सर्व गोष्टींमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असते. आणि तुम्ही समजा आपलं जेवणाचं इमॅजिनेशन केलं, आपली कल्पना केली, आपण सकाळी काय खाल्लं, तुम्हाला असं आढळेल की आपण चपाती भाकर भातचं प्रमाण जास्त घेतलं, डाळींचं फुळूक पाणी होतं, आणि भाज्या पण फार थोड्याशा खाल्ल्या. म्हणजे फायबर प्रोटीनचं प्रमाण फार कमी आहे, आणि चपाती भाकर भात यांचं प्रमाण जास्त आहे. आपण नुसतं कर्बोदकं खातोय. जितकी जास्त कर्बोदकं आपण खाऊ तितकं आपलं वजन पण वाढेल, आणि शुगरचं प्रमाण पण आटोक्यात येणार नाही, आणि शरीरावरती मांसपेशींचं प्रमाण कमी होऊन मेदपेशींचं प्रमाण वाढेल. हे नको व्हायला पाहिजे असेल तर कमीत कमी 2 वाटी घट्टवरण रोजचं आपण वापरलं पाहिजे, आणि कमीत कमी 1 वाटी तरी मोड आलेलं कडधान्य खाल्लं पाहिजे. मटकी, मूग, चणे, बरबटी याची उसळ करून आपण घेतली पाहिजे. मागच्या एका व्याख्यानामध्ये मी असंच बोललो होतो, म्हणजे माझ्या दवाखान्यामध्ये रोज एक व्याख्यान असते 12:30 वाजता नवीन पेशंट करता. त्यात बाहेरचे लोक पण येऊन बसू शकतात. रोज दुपारी 12:30 वाजता आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. त्या कार्यक्रमात मी असंच बोललो की बाबा डाळींचा वापर तुम्ही वाढवा. लागलीचे गृहस्थ उठले, म्हणे 200 रुपये किलो झाली, म्हणजे डाळ आम्ही खाऊ शकत नाही. मी त्यांना म्हटलं मोबाईल काढला मोबाईल. किती रुपयाचा आहे म्हटलं. 30,000 रुपयाचा मोबाईल आहे म्हणे. रिचार्ज किती करता महिन्याला? 1,000 रुपये करतो म्हणे. म्हटलं याची गरज आहे की डाळींची गरज आहे? म्हणजे आपणच डाळींना नाही म्हणतो. आपण कसंही करून डाळींचं प्रमाण वाढवायचं, आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन खाऊ शकतात त्यांनी रोजचं एक अंड तरी खाल्लं पाहिजे, पिवळं बाजूला करून, जेणेकरून तुम्हाला प्रोटीनचं प्रमाण चांगलं मिळेल. जे लोक प्रोटीन जास्त खातात त्या लोकांचं शुगर आटोक्यात राहते, पण ज्या लोकांच्या किडनीवरती वाईट परिणाम झालेले आहेत अशा लोकांनी डॉक्टरांना विचारून प्रोटीनचं प्रमाण आपण ठरवायचं. तर प्रोटीन काय काम करतात? आपल्या शरीराची झालेली झीज भरून काढतात. वियर अँड टियर जे आहे तसं ते काम बरोबर करतात. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींना ते बळ देतात. विशेष करून लहान मुलांमध्ये प्रोटीनची फार गरज असते, कारण त्यांचं शरीर वाढत असते, आणि म्हणून मुलांना तरी कमीत कमी प्रोटीनचं प्रमाण आपण वाढवून दिलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे कर्बोदकं. चपाती भाकर भात यांचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे, आणि डाळींचं आणि भाज्यांचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. फायबरचं प्रोटीनचं प्रमाण वाढवा. चपाती भाकर भात आपण कमी केलं पाहिजे. 2 प्रकारची कर्बोदकं असतात. पहिलं कर्बोदक आहे जास्त ऊर्जेवालं आणि सोपी कर्बोदकं, लवकर पचते. साखर गुळ घालून तयार केलेल्या वस्तू, ग्लुकोज, पक्वान्न आणि काही प्रमाणात फळं यांचा समावेश आपण लवकर पचणाऱ्या गोष्टींमध्ये करू शकतो. आणि बाकीची क्लिष्ट कर्बोदकं असतात. चपाती भाकर भात, गव्हातल्या पिठातला कोंडा, या सर्व गोष्टींचा आपण क्लिष्ट कर्बोदकांमध्ये वापर करू शकतो. तर सोपी कर्बोदकं अत्यंत कमी घ्या, आणि क्लिष्ट कर्बोदकांचं प्रमाण तुम्ही वाढवलं पाहिजे. तर सोपी गोष्ट आहे, साखर गुळ यांचं प्रमाण एकदम कमी करा, आणि चपाती भाकर भात यांचं प्रमाण तुम्ही मॉडरेटली घेऊ शकता. पण 50%च्या वरती चपाती भाकर भात नको. 30% प्रोटीन पाहिजेत, आणि 20% कमीत कमी आपल्या जेवणामध्ये भाज्या पाहिजेत. साखर खाऊ काय, हा प्रश्न मला सगळे लोक विचारतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण साखरेचा वापर करू शकतो. एका माणसाने एका दिवसाला अशा प्रकारचे 5 चमचे भरून साखर वापरायला हरकत नाही. जीवनातला गोडवा कायम राहायला पाहिजे. डायबिटीज झाला की सगळे लोक सगळ्यात काम करतात की साखर बंद करून टाकतात, आणि साखर बंद केली की तुमच्या जीवनातला गोडवा हरवून जातो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगावं लागते की मला डायबिटीज झालं आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही मित्रामध्ये बसलेले असतात, 4 लोक असतात, चहाचा ट्रे येतो, तुमचे 3 मित्र चहाचा कप उचलतात, तुमच्यापर्यंत चहाचा कप पोचला की तुम्ही हळूच म्हणता की मला डायबिटीज झालं आहे, पित नाही चहा मी, आणि मग तुमच्याकडे बघण्याची दृष्टी लोकांची बदलते. आता हे कामातनं गेलं असं म्हणतात लोक, बरोबर आहे. तर हे कामातनं जायची भावना जी आहे ती तुमच्या मनामध्ये नको यायला पाहिजे. तुमच्या जीवनातला आनंद कायम पाहिजे, म्हणून एवढे 5 चमचे किंवा 25 ग्रामपर्यंत साखरेचा वापर तुम्हाला करायला चालतो. समजलं? तर किती वापरणार तुम्ही साखर रोजची? जोरात बोला, आणखी जोरात आवाज निघाला पाहिजे. पण 2 गोष्टींचं भान ठेवा. चमचा इतका लहान असतो, याला मोठं करू नका.
आणि आजची साखर आजच वापरायची, आज नाही खाल्ली उद्या नाही खाल्ली, परवाला 15 चमचे खातो, असा प्रयोग करायचा नाही, बरोबर. तर साखर रोजची 5 चमचेपर्यंत तुम्हाला वापरायला चालते. दुसरा एक प्रश्न असतो की डॉक्टर मी साखर विरहित गोड खाऊ का, म्हणजे सॅकरीन ॲस्पर्टेमच्या ज्या गोळ्या असतात, शुगर फ्री इक्वल जे असते, ते मी खायचं की नको, असा पण प्रश्न मला बरेच लोक विचारतात. मी म्हणतो की बाबा 25 ग्रामपर्यंत साखर तुम्ही रोजची वापरायची, आणि या उपर तुम्हाला गोड खायची इच्छा असेल तर मग साखर नका वापरू, मग तुम्ही गोळ्यांचा वापर करू शकता. पण एक गोची अशी आहे की साखरेच्या ज्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असते. मग तुम्ही समजा चहा घेतला, त्यात दूध टाकलेलं असते. तुम्ही समजा लाडू बनवला, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं असते. तुम्ही तिळाचा लाडू घेतला, तिळामध्ये तेल असते. म्हणजे कोणतीही तुम्ही गोड वस्तू घ्या, त्यात चरबीचं प्रमाण असते. या ठिकाणी बऱ्याच सुगरण स्त्रिया पण आपल्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, असं कोणतं गोड आहे ज्याच्यामध्ये तेला तुपाचा किंवा चरबीचा वापर केलेला नाही? सांगा जरा उदाहरण एखादं. गाजराचा हलवा, त्याच्यामध्ये दूध घालतो आपण, दुधाशिवाय किंवा खव्याशिवाय तो बनत नाही. कोणता पदार्थ आणखी? सोपी गोष्ट आहे ना, आग्र्याचा पेठा, त्याच्यामध्ये अजिबात तूप तेल नसते, है ना. लिंबू सरबत, त्याच्यामध्ये तेल तूप नसते. डिकासन चहा, त्याच्यामध्ये तेल तूप नसते. तर अशा आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी तयार करा आणि त्यांना प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये गोड आहे पण चरबीचा वापर फार कमी किंवा केलेला नाही. अशा गोड गोष्टींचं प्रमाण आपण घ्यायला हरकत नाही. आता भरपूर काय खायचं? भरपूर खाण्याकरता पालेभाज्या मोजायची गरज नाही. गोबी, भेंडी, वांगी, कारली, कोवळा, काकडी, दूध, पळवळ, भोपळा, त्यानंतर तोंडली, टोमॅटो, कलिंगड, शेवगाच्या शेंगा, ह्या तुम्ही न मोजता भरपूर खाऊ शकता. पण यांच्यामध्ये तेला तुपाचा वापर कमी करायचा. शेंगदाणा, तीळ, खोबरं यांचा शक्यतोवर कुठून वापर करायचा नाही. मर्यादित प्रमाणात तुम्हाला जे खायचं आहे ते म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, बटाटा, रताळू आणि जास्त पिकलेली फळं यांचा वापर आपण मोजून करू. आणि जे कमीत कमी खायचं आहे, म्हणजे घरी नाही खायचं, बाहेर नाही म्हणायचं नाही, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे साखर, गूळ, मध, ग्लुकोज आणि पक्वान्न. बाहेर गेलात तर एखाद्या वेळेस थोडंसं खाऊन टाकायचं आणि घरी शक्यतोवर ह्या गोष्टी खायच्या नाही. आता मला आणखी एक प्रश्न पडतो लोकांचा की भात खाऊ का? तुम्ही भात खाऊ शकता, भात खायला काही प्रॉब्लेम नाही. पण भात खायची एक पद्धत असते. तुम्ही कधी आंध्र प्रदेशमध्ये गेला तर ते लोक नुसता भात कधी खात नाही. ते लोक भात, भाजी आणि सांबर खातात. आणि त्यांचं सांबर जे आहे ते अख्ख्या डाळीचं असते. आपण काय करतो, डाळींच्या वरची सगळी सालपटं काढतो, भाताला पण आपण पॉलिश करतो, याच्यावरचं सगळं आवरण निघून गेलेलं असते, त्याचं कर्बोदकांचं प्रमाण सोपं होते आणि असा भात आपण खातो. तर आपल्या मराठवाड्यात आपण भात खाल्ला तर शुगर वेगात वाढते, आणि तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जाऊन भात खाल्ला तर शुगरचं प्रमाण तुमचं स्लो वाढते. तर ज्या भातामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे असा भात आपण खायचा. आणि शक्यतोवर भात आपण मोजून घ्यायचा. आपण काय करतो की पळीने भात काढतो, चमच्याने भात काढतो. तो भात हा असा मोजून खायचा. जसं आपण चपाती मोजून खातो तसं आपण भात पण मोजून खाल्ला तर मला असं वाटते की भात पण आपण व्यवस्थित खाऊ शकतो. तर भात जेव्हा तुम्ही खाल तेव्हा भाज्यांचं प्रमाण जास्त घ्या, मोडालेली कडधान्य घ्या, घट्ट वरण घ्या, जेणेकरून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो कमी होतो. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे हा पदार्थ किती लवकर पचतो. समजा आपण ग्लुकोज पिलं तर ताबडतोब रक्तामधलं साखर वाढते. तशा काही गोष्टी आहेत ज्या आपण ताबडतोब रक्तामधल्या साखर वाढण्याकरता रिस्पॉन्सिबल असतात. तुम्ही बघाल की मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स, साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स तांदळाचा, पावाचा, इडलीचा, ज्वारी बाजरीचा जास्त आहे. तुम्ही पलीकडे गेलात तर सोयाबीनचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा जास्त आहे, पण राजमा, संत्र, केळं, सफरचंद यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. तर पोटात गेलं आणि साखर ताबडतोब वाढली असे पदार्थ शक्यतोवर टाळायचे. आणि जे पदार्थ लेट पचतात ते पदार्थ तुम्ही बरोबर घेऊ शकता. आणि पदार्थ लेट पचण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, त्यातला पहिला मुद्दा आहे की आपण फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे. जी गोष्ट पोटात जाऊन पचत नाही त्याला आपण फायबर असं म्हणतो. आणि फायबर 2 प्रकारचे असतात. पहिलं फायबर विरघळणारं आणि दुसरं फायबर न विरघळणारं. विरघळणारे फायबर हे फळांमध्ये असतात आणि भाज्यांमध्ये असतात, आणि जे फायबर विरघळत नाही ते फळांच्या आवरणामध्ये असते आणि गव्हाच्या पिठातल्या कोंडामध्ये, अशा गोष्टींमध्ये ते असते. दोडक्याची भाजी आणली तर आपण काय करतो, अगोदर दोडक्यावरून किसतो, असे वरची सगळी आवरणं काढून टाकतो. मग ते दोडके आपण बारीक 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 कापतो आणि मग त्याची भाजी बनवतो. आणि भाजी पण आपण जास्त शिजवून घेतो. ह्या गोष्टी कधीच करायच्या नाही. फायबर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पीठ चाळू नका, कोंड्यासकट भाजी बनवा. आपण बऱ्याच वेळेस काय करतो की घरी गेलो की पहिले त्याच्यावरती संस्कार करतो, त्यातला कोंडा काढतो, आपण तो बाहेर फेकून देतो. गाई म्हशी कोंडा खातात, त्यांची तब्येत बरोबर राहते.
आणि आपण नुसतं पीठ खातो, आपली तब्येत बिघडते. तुम्ही बघून घ्या, प्राण्यांना डायबिटीस होत नाही, फक्त माणसालाच होतं. काय होतो तो डायबिटीस? कारण आपण रिफाईंड फूड खातो. आपण अन्नावरती क्रियेचे संस्कार प्रचंड केलेले आहेत. आपण गव्हाची वाट लावतो, आपण ज्वारीची पण वाट लावतो. असं न करता आपण नैसर्गिक अन्न खायचा प्रयत्न केला पाहिजे. शक्यतोवर आपण फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे. भाज्या लांब लांब कापा, बारीक बारीक कापू नका. सालपटा सगट भाजी बनवा आणि फळं पण सालपटा सगट खायचा प्रयत्न करा. जर सफरचंद आपण खाल्लं तर ते सालपटा सगट खाल्लं आपण पाहिजे. मागच्या व्याख्यानात मी असंच एकदा म्हटलं की सालपटा सगट प्रत्येक फळ खायचं. एक पुण्याचा पेशंट होता, ताबडतोब राहिला, पण डॉक्टर नारळ कसं खायचं म्हणे. तर जी फळं तुम्ही खाऊ शकता सालपटा सगट ती तुम्ही खायची. भाज्यांची वरची आवरणं पण वापरायची आणि 60-70 गाठ पण तुम्ही फायबरचा वापर बरोबर केला तर शुगरचं प्रमाण जवळपास 20% कमी होते. पोट लवकर भरते, भूक सहन करण्याची कॅपॅसिटी वाढते, अन्नाचं पचन चांगलं होते, संडासला त्रास होत नाही आणि एकंदरीत आपलं आरोग्य बरोबर सुरळीत राहते आणि वजन पण कमी व्हायला आपल्याला मदत मिळते. तुम्ही बघा, दुधामध्ये, तुपामध्ये, तेलामध्ये आणि साखर आणि मांसमध्ये अजिबात फायबर नाहीत. आणि ज्या शुद्धीकृत किंवा प्रक्रिया केलेल्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये 1% फायबर कमी आहे. पाणी किती प्यायचं आणि मीठ किती खायचं ही गोष्ट पण फार महत्त्वाची आहे. ज्या लोकांना डायबिटीससोबत किडनीचे विकार नाहीत अशांनी किती पाणी प्यायला हरकत नाही. ज्या लोकांना किडनीचे विकार आहेत अशा लोकांनी डॉक्टरांच्या परवानगीने पाण्याचं प्रमाण ठरवायचं. आणि मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण आपण ऋतुमानाच्या अनुसार बदलायचं. हिवाळ्यामध्ये आपल्याला मीठ कमी लागते कारण आपल्या अंगातला घाम निघत नाही, पाणी पण कमी लागते. पावसाळ्यामध्ये दमट हवामानामध्ये आपल्याला पाणी जास्त प्यावं लागते, मीठ पण जास्त खावं लागते. आणि उन्हाळ्यामध्ये फार जास्त ऊन असेल तर पाणी पण जास्त घ्यावं लागते आणि मीठ पण जास्त घ्यावं लागते. तर BP झालं की मीठ पूर्णपणे बंद करून टाकतो असला आघाडी प्रयोग कधी करायचा नाही. मीठ पूर्णपणे बंद केलं तर सोडियमचं प्रमाण कमी होऊन भ्रमिष्ट पण माणसं झालेली मी बघितलेली आहेत. आणि अशा वेळेस मीठ आपण ऋतुमानाच्या अनुसार बदलायचं आणि पाण्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बरोबर करू शकता. भरपूर खावी भाजी, सांगे आमची आजी. लहानपणी तुम्ही बघा, आजी आपली मागं लागायची की भाजी खा, भाजी नाही खाल्ली तर पोट भरत नाही. आणि ती खरी गोष्ट होती कारण भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त राहते. कोणतीही भाजी, बटाटा, आलू, सुरण ह्या गोष्टी सोडून बाकी सर्व भाज्या तुम्ही वाटेल तेवढ्या वापरू शकता, पण त्यात तेल कमी टाका आणि शेंगदाणा, तीळ, खोबरं यांचा वापर शक्यतोवर करू नका. फळं खाऊ की नको हा प्रश्न असतो पेशंटचा. कारण डायबिटीस झाला की गोड लागतात म्हणून सगळे लोक फळं बंद करून टाकतात. बघा, फळांमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असते आणि फळांमध्ये सोडियम पोटॅशियम पण चांगलं असते. असं आढळलं की माणूस समजा रोजचं एक फळ खात असेल त्याला पोटॅशियम चांगलं मिळते आणि हृदयविकाराची रिस्क त्याची कमी होते. 2 प्रकारची फळं असतात, जास्त पिकलेलं आणि नॉर्मल पिकलेलं. जास्त पिकलेली जी फळं आहेत, उदाहरणार्थ आंबा, चिक्कू, केळ, सीताफळ, पपई, अंगूर आणि जाम. आपण याची रिव्हिजन करून बघू. सगळे लोक माझ्यासोबत म्हणा: आंबा, चिक्कू, केळ, सीताफळ, पपई, अंगूर आणि जाम. याच्या पुढे आपल्याला इतकी छोटी वाटी भरून वापरायला चालतात. बरोबर आहे. आंब्याचा रस खायची इच्छा झाली तर आपण मनाला मारायचं नाही. अर्धा वाटी आंब्याचा रस आपण जिभेपुरता खायचा. चव आपल्याला कुठं माहीत पडते? फक्त जिभेवरती. पोटात काय गेलं याच्या जिभेनंतर त्याचं काय आपल्याला सोयरसुतक नसते. तर जिभेचे चोचले पुरवा, कारण जीभ हा असा अवयव आहे जो आपल्याला वाईट परिणाम पण करू शकतो. तुम्हाला माहीत आहे काय? जे लोक जास्त खातात त्यांना आजार होतात, जे लोक जास्त बोलतात त्यांचं भांडण होते. जिभेचा वापर आपल्याला कमी करावा लागेल. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की महाभारत फक्त एका वाक्यामुळे घडलंय: अंधांची मुलं अंधतात अशी द्रौपदी एकदा बोलली आणि भांडाभांडीला सुरुवात झाली. तर जिभेला शांत ठेवण्याकरता थोडी गोड लागते आणि हे गोड आपण अशा प्रकारे वापरू शकतो. किंवा जी दुसरी फळं आहेत, आंबा, चिक्कू, केळ, सीताफळ, ह्या सगळ्या गोष्टी सोडून म्हणजे संत्र, मोसंबी, टरबूज, खरबूज, डाळिंब आणि सफरचंद याचा वापर आपण इतकी वाटी भरून करायला हरकत नाही. क्लिअर? समजलं? आता मला एक सांगा, आपण फळं रोज खातो का? कधी कधी खातो. तर ज्या दिवशी फळ खाल्लं त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? 1 चपाती कमी करून टाकायची. कुठे पाहुण्याकडे गेला तुम्ही, 1 प्लेट पोहे खाल्ले, आल्यावरती 1 चपाती कमी करायची. म्हणजे एक वस्तू वाढली की दुसरी वस्तू कमी करायची. आपण काय म्हणतो याला? बॅलन्स. एक वाढलं की दुसरं कमी करा, एक वाढलं की दुसरं कमी करा. असा बॅलन्स तुमचा असेल तर एकदम चांगलं पथ्य झालं म्हणून समजायला हरकत नाही. तुम्हाला मी अन्नपदार्थांची अदलाबदली कशी करायची याचा फॉर्म्युला पण सांगतो. ज्याला आपण 1 भाग म्हणतो ते म्हणजे 1 चपाती किंवा अर्धी ज्वारीची भाकर किंवा 1 वाटी भात, 1 वाटी पोहा, 1 वाटी उपमा, 2 वाटी मुरमुरे, अर्धा डोसा, अर्ध उत्तपम,
2 इडली आणि 1 प्लेट खिचडी अशी आपण जेवणाची बदलाबदली बरोबर करू शकतो. आपण एक उदाहरण घेऊ. एखाद्या माणसाला रोज 2 चपाती खायची सवय आहे आणि त्या माणसाला असं वाटलं की आपल्याला आज चपातीने भात खायचा. मग त्यांनी काय केलं पाहिजे? 1 चपाती कमी, जोरात बोला, कमी कर, आणि 1 वाटी भात खायला त्याला परवानगी बरोबर मिळते. म्हणजे आपण 1 चपाती कमी केली तर आपण 1 वाटी भात वापरू शकतो. समजलं तुम्हाला? पण वाटी भरताना दाबून दाबून भरू नका बरं का. आणि तिला अशी सपाट भरा, तिला फुगवून भरू नका. आणि जेव्हा 1 वाटी भात खाल त्यात कमीत कमी 1 वाटी भाजी घालायचं विसरू नका. असं तुमचं समजा आहाराचं नियोजन असेल तर तुमचा डायबिटीस बऱ्याच काळापर्यंत नियमित कंट्रोलला राहू शकतो. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पेयांचं सेवन मोजून आरोग्य येते जमून. आपण पेय कधी मोजत नाही. मी बऱ्याच लोकांना विचारता किती वेळेस जेवता? मी फक्त एकच वेळेस जेवतो. आणि मग त्यांना विचारलं मामा तुम्ही चहा किती वेळेस पिता? दिवसाला 6 वेळेस चहा पितो. चहा, कॉफी, दूध, कोल्ड्रिंक्स यांच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण प्रचंड असते. तर चहा प्यायची एक पद्धत असते. 90% पाणी, 10% दूध आणि छोटा चमचा साखर किंवा शुगर फ्रीची गोळी असा चहा तुम्ही दिवसाला 2दा घेऊ शकता. याच्यावरती चहाचं प्रमाण नको व्हायला पाहिजे. दूध पण पिताना साय काढून दूध प्यायचं. आज दूध तापवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, उद्या पूर्ण साय दूर होते आणि ते दूध तुम्ही प्यायचं. मध्यंतरी एका पेशंटने मला विचारलं की दूध कसं प्यायचं म्हणे, कोणतं दूध प्यायचं म्हणे. तो पेशंट आमचा दूधवाला होता. मी त्याला म्हटलं जे दूध तू आम्हाला आणून देतो ते दूध तू पित जा म्हटलं. असं नुसतं पाणी टाकून दूध आणतंय म्हटलं, ते दूध तुझ्या प्रकृतीकरता चांगलं राहील. तर पाणीदार दूध पाहिजे, प्युअर दूध नको. प्युअर दुधामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असते. आपण ताक भरपूर पिऊ शकतो पण त्यातलं लोणी पूर्णपणे दूर करायचं, त्याला आपण बटर मिल्क म्हणतो, तो आपण घ्यायचं. त्यानंतर आपण पाणी भरपूर पिऊ शकतो. काही फळांचा रस आपण घेऊ शकतो पण शक्यतोवर फळांचा रस घेऊ नका. अख्खं फळ तुम्ही खाल्लं तर तुमची प्रकृती आणखी चांगली राहील, कारण त्यात फायबरचं प्रमाण पण तुम्हाला व्यवस्थित मिळेल. शक्यतोवर मांसाहार करू नका, कारण मांसाहार करताना भान राहत नाही आपण किती खातोय. बिंज इटिंग जास्त होते आणि ते बिंज इटिंग कमी करण्याकरता शक्यतोवर चविष्ट मांसाहार करू नका. जो काय तुम्ही मांसाहार कराल तो उकडलेला पाहिजे, तळून काढलेला नको. बघा साधारणतः आपण महिन्यामध्ये 100 वेळेस जेवतो अप्रॉक्सिमेटली. त्यातलं 90 वेळेस जी तुम्हाला मी सांगितलं तसं जेवण करा आणि 5 वेळेस तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पण जेवण करू शकता आणि 1-2 तुम्ही उपवास पण करू शकता. उपवास कसे करायचे तुम्हाला मी सांगेल. आता नॉनव्हेजमध्ये चांगला पदार्थ कोणता? अंड पिवळा काढलेलं, सेफ आहे, प्रॉब्लेम नाही. दुसरा पदार्थ कोणता? चिकन. त्यात चरबीचं प्रमाण कमी असते. उकडलेलं चिकन तुम्ही घेऊ शकता किंवा मामूली तेल टाकलेलं पण घेऊ शकता. पण मटणामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असते आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण जास्त असते. तर मटणाचा वापर महिन्याला एखाद्या वेळेस करायचा. चिकन आठवड्याला एखाद्या वेळेस तुम्ही खाऊ शकता. अंड तुम्ही रोज पण खायला हरकत नाही. रोजचं 1 अंड खाल्लं तर प्रोटीनचं प्रमाण पण तुम्हाला चांगलं मिळेल. पण मांसाहार शिजवताना चरबीचा वापर अत्यंत कमी व्हावा हे मला या ठिकाणी तुम्हाला नम्रपणे सांगावंसं वाटते. मेथ्या, कारली, कडुनिंब, दुधी भोपळा आणि जांभूळ ह्या सगळ्यांचा वापर आपण करतो डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये. पण यापैकी फक्त मेथ्याला आणि कडुलिंबाला थोडंसं महत्त्व आमच्या दृष्टीने आहे. आम्ही बऱ्याच ट्रायल घेतो आमच्या दवाखान्यामध्ये, आमच्या क्लिनिकमध्ये. अमुक दिल्यावरती काय होते, तमुक दिल्यावरती काय होते. तर मेथीच्या बिया तुम्ही सेफली वापरू शकता, पण ती वापरायची एक पद्धत असते. रात्री मेथी भिजवायची, त्याला सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मोड फुटतात, त्याला वाळवायचं, त्याला हाताने कुटायचं आणि जी पूड तयार होईल ती तुम्ही 1 चमचा सकाळी 1 चमचा सायंकाळी जेवणासोबत घेतली तर तुम्हाला मेथीचा चांगला वापर झाल्याचं समाधान मिळेल. शक्यतोवर कडुलिंबाचा रस घरी काढून तुम्ही घेऊ शकता. पण या सगळ्या गोष्टी कडू असतात आणि कडू तोंड केलं की माणसं दिवसभर चिडचिड करतात. आणि म्हणून अशा गोष्टी ज्या आपल्याला फार कडू लागतात यांचा मी फारसा वापर आपल्या ट्रीटमेंटमध्ये करा असा तुम्हाला सल्ला देणार नाही. दारू पियाची अजिबात गरज नाही. दारू बंद केली पाहिजे. दारू 100% बंद करा. जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल, एखाद्या वेळेस बाहेर जायचं तुम्हाला काम पडलं तर सोबत काहीतरी ठेवा खायला. बिस्किट, सुका चिवडा, न तळता तयार केलेले स्नॅक्स अशा गोष्टी आपण वापरू शकतो. आणि तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे, उपमा अशा गोष्टींचा वापर पण करू शकता. पण त्यात फायबरचं प्रमाण वाढवायचं. पोहे बनवायचे म्हटलं तर आलू पोहे बनवायचे नाही. त्यात वेगवेगळ्या भाज्या टाकून पण पोह्यांचा वापर तुम्ही बरोबर करू शकता. जेव्हा तुम्ही लग्नामध्ये जाता त्यावेळेस आपण काय करतो की फक्त फिरून परत येतो आणि सगळे लोक आपल्या मागे लागतात की थोडं तरी तुला खावं लागेल. अशा वेळेस शुगरचं प्लॅनिंग करायचं. त्या दिवशी दिवसभर काहीच गोड खायचं नाही. लग्नामध्ये सगळ्यांच्या समोर एक गुलाबजामुन खायचा. लोकांना हे कळायला नको पाहिजे की आपल्याला डायबिटीस झाला. लोक उगाच मागा लागतात. त्याला माहीत असते की याला डायबिटीस झाला आहे, तरी पण ते गोड खा गोड खा गोड खा म्हणून आपल्या मागे लागतात. आणि ही तुमच्या जीवनातली गोची टाळायची असेल तर असं तुम्ही बरोबर वागू शकता. उपवास शक्यतोवर टाळायचा. शक्यतोवर निराळाचा उपवास पूर्णपणे टाळायचा. पण काही काही लोकांना उपवास करायची फारच शौक असतो.
आणि त्यांना असं वाटतं की उपवास नाही केला की देव आपल्यावरती रागवेल. अशा लोकांना मी उपवास करायला पण परवानगी देतो काही प्रमाणामध्ये. पण निराळ नको खायचं. राजगुराची चपाती खायची, बटाट्याची छोटीशी भाजी घ्यायची, तुम्ही भगर वापरू शकता भरपूर टोमॅटो घालून, दही घेऊ शकता, ताक घेऊ शकता, थालीपीठ तुम्ही राजगिऱ्याचं बनवू शकता. अशा गोष्टी खाऊन उपवास करायला आपल्याला हरकत नसते. पण जेव्हा निराळा पोटीचा उपवास तुम्ही कधीच करायला नको पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. आणि आपण 2च वेळेस जेवतो. सकाळी एकदा आपण जेवलो की पुन्हा सायंकाळी 7 वाजता पुन्हा पोट भरून जेवतो. तुम्ही 2च वेळेस जेवत असाल तर डायबिटीसचं प्रमाण कमी करणं अजिबात शक्य नाही. 3 ते 4दा विभागून जेवा. जेवायची वेळ फिक्स करा आणि जेवायचं प्रमाण फिक्स करा. मी तुम्हाला साधारणतः एक रफ टाईम टेबल सांगतो. सकाळी 8 ते 9 तुम्ही नाश्ता करायचा, 12 ते 1 जेवण करायचं, 4 ते 5 काहीतरी थोडंसं खायचं, रात्री पुन्हा 8 ते 9 जेवण करायचं. तुम्ही असं बरोबर केलं तर शुगर तुमचं एकदम वाढणार पण नाही आणि एकदम कमी पण होणार नाही. दोघांच्यामध्ये बरोबर सुरू राहील. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला अन्न आवडलं आणि आपलं मन आनंदी असेल तर आपण भरपेट खातो आणि घरात भांडण झालं तर आपण जेवतच नाही. या 2 गोष्टींची टोकं आपल्याला बघायला मिळतात. अन्नावरती आनंद पण व्यक्त करू नका, अन्नावरती राग पण व्यक्त करू नका. वेळेवरती जेवा आणि जेवणाचं प्रमाण पण तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे. पोट भरेल पण कॅलरीज कमी राहतील अशा प्रकारचं आपण जेवण केलं पाहिजे. आणि वेगळं जेवण शिजवायचं नाही. मला डायबिटीस झालं म्हणून माझं जेवण वेगळं आणि बाकी लोकांचं जेवण वेगळं असं नको व्हायला पाहिजे. उरलेलं सगळं खाऊ नका. स्त्रियांकरता फार महत्त्वाची गोष्ट. सन्माननीय स्त्रिया सगळ्यांचं जेवण झाल्यावरती जेवतात आणि मग उरलेलं कशाला फेकायचं म्हणून ते पूर्ण खाऊन टाकतात. असं करायचं नाही. आपल्याला जितकं लागतं तितकंच खायचं. शक्यतोवर खालची भाजी खायची नाही. आणि टी व्ही समोर बसून कधीच जेवू नका. समोर काहीतरी भयानक बातमी सुरू असते आणि आपल्या इकडं जेवण पण सुरू असते. किती खातोय आपल्याला कळत नाही. मोजून खा. वा, मस्त जेवण झालं बघा. पण डॉक्टर, जी महाराज. आहाराचं तुम्ही मला आधी नाही सांगायचं का? आवाज एकदम सगळं पूर्ण जेवण झाल्यानंतर मी ते आहाराचं पाहिलं. नाही म्हणजे तसं काय फार खाल्लं नाही मी. हा, थोडस उघड नॉमिनल जरा असं थोडस जेवलो. हा, डॉक्टर साहेब त्यांनी फार जास्त नाही खाल्लं. हा. हा, जास्त एवढं पातेलभर एक भाजी खाल्ली, 15-20 पोळ्या खाल्ल्या, त्याच्यानंतर कुकरभर भात खाल्ला आणि पापड, कोशिंबीर, दही, कढी. नाही म्हणजे हे बघा काय होतं, ते सगळं टेबलावर होतं ना. बरोबर. ताटामध्ये एक 8-10 जिलब्या होत्या, तेवढ्याच खाल्ल्या. आता मला 12 राणी आहेत. हां हां. प्रत्येक राणीने थोडा थोडा आग्रह केला म्हणून प्रत्येकाच्या नावाची एक वाटी लस्सी प्यायली. बापरे बाप बापरे. हा, एवढंच घेतलं, बाकी काही केलं नाही बघा. हो महाराज फार जेवण झालंय तुमचं. प्रचंड जेवण झालं हे. इतक्या जेवणाला तर शुगरचं प्रमाण प्रचंड वाढेल. ते प्रधानजी पण तुमच्या पोटाला हात लावून बघतायत, पोट कुठपर्यंत बाहेर आलं ते. बघायचे जी, बघायचे किती जेवलं. हां. अरे बापरे. महाराज, हा, आवाज कुठून आला? बघायचे. हा महाराज. हा, वरूनच. आता जेवण मस्त झालंय आमचं. आता आम्ही आराम करणार. आराम करणार महाराज. हा, हो, आरामाने तर डायबिटीसचं प्रमाण कधीच कमी होत नाही. हा? प्रधानजींना मी काल परवा सांगितलं. महाराज आराम करून तुमचा डायबिटीज, जी तुमची 500 शुगर आहे हा. ना, ती जाईल की एकदम 1000 वर आणि फुगल ना तुमचा फुगा फाटकन. म्हणजे मग आम्ही करायचं काय? तुम्ही व्यायाम पण केला पाहिजे. अच्छा, व्यायाम केला पाहिजे का प्रधानजी? हा महाराज. चला तडक जा आणि समोरच्या मैदानाला 10 फेऱ्या मारून या. महाराज, हो, आपला व्यायाम आपणच केला पाहिजे. अरे आम्ही महाराजो, आम्ही प्रत्येक गोष्टी करता अशी माणसं ठेवलेली आहेत. महाराज तुमचं मला जरा विचित्रच वाटतंय. तुम्ही रक्तलघवी तपासायला एक माणूस ठेवलाय, व्यायामाला एक माणूस ठेवलाय, हा, प्रत्येक काम करायला माणूस ठेवला का? मग आम्ही गोळ्या घ्यायला एक माणूस ठेवलाय, व्यायामाला माणूस ठेवलाय, रक्तलघवी तपासायला माणूस ठेवलाय, कारभार बघायला माणूस ठेवलाय, आमची हप्ता वसुली करायला माणूस ठेवलाय, आणखी आमचं ते हे करायला बी माणूस ठेवलाय, आणि आमचं ते आम्हीच करतो. असं का? हा. महाराज आपला व्यायाम आपणच करावा. तुम्ही आता एक करा. तुम्ही की नाही तिकडे आपली लॉबी आहे ना, हा. तिकडे जाऊन शतपावली करा. हा, चला महाराज. काय म्हणता डॉक्टर तुम्ही? तुम्ही शतपावली करा, तोपर्यंत मी तुमच्या प्रजेला व्यायामाचं सांगतो. पण शतपावली तुम्ही स्वतःच करा. आता सांगाल त्या प्रधानाला की शतपावली करा. ठीक आहे, आम्ही असं करतो. आम्ही लॉबीमध्ये फेऱ्या मारतो. कट्टी, लॉबीमध्ये रिले करा. कट्टी, महाराजांच्या आदेशाचं पालन करा.
डॉक्टर साहेब बोला प्रधान. व्यायामाची माहिती द्या बरं जरा. बिलकुल देतो हा? महाराज, बिलकुल. प्रजेला बी आमच्या आणि महाराजांसाठी जास्त महत्वाचं आहे. जी जी जी. हे महाराजांसारखं जेवण करणारी बरीच माणसं मी बघितली. लग्नात गेले की स्वतःला आवरत नाही, भरपूर खातात, दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये येतात, उपाशीपोटी 300 शुगर निघते आणि जेवण करून 500 निघते. तर असं आपल्याला कधी पोटावरती अत्याचार करायचे नाहीत. मोजून जेव्हा आवडलं म्हणून भरपूर खातो, नावडलं म्हणून अजिबात खात नाही, असा प्रकार आपल्यासोबत नको व्हायला पाहिजे. व्यायाम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मी सकाळी योगासनानंतर प्रात्यक्षिक पण सादर केलं. तर व्यायाम कसा करायचा ही गोष्ट महत्त्वाची, पण त्याकरता व्यायामाचा अर्थ काय ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. संपूर्ण शरीराची विनाकारण केलेली वेगवान हालचाल, ती पण घराच्या बाहेर ठराविक वेळेस नियमितपणे, आणि त्या हालचालीपासून तुमचं शरीर मजबूत झालं पाहिजे आणि तुमचं मन शांत झालं पाहिजे. मी बऱ्याच लोकांना विचारतो, मामा व्यायाम करता का? तर मामाचं उत्तर ठरलेलं असते, मी शेतामध्ये काम करतो. मावशी व्यायाम करतीस का? तर मावशी म्हणते मी घरातली सगळीच कामं करते. कामाला व्यायाम समजायचं नाही. विनाकारण केलेली वेगवान हालचाल ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. आणि व्यायाम हे परिपूर्ण पाहिजेत. 30-35 मिनटं तुम्ही वेगाने हालचाल करायची, 15 ते 20 मिनटं तुम्ही योगासनं करायची, आणि कमीत कमी 5 ते 10 मिनटं तुम्ही प्राणायाम आणि शवासन करायचं. असा तुमचा सर्वांग सुंदर व्यायाम असेल तर व्यायाम झाला असं आपण समजू. आता व्यायाम कोणता करायचा हा फार सुपरित प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हणेल की वयाच्यानुसार व्यायाम करा. जवान माणसं पळू शकतात, म्हातारी माणसं पायी चालतील. आपल्या आवडीच्यानुसार व्यायामाचा प्रकार निवडा. साधन सामुग्री कोणती उपलब्ध आहे ते पण बघा. माझे फायदे लक्षात घ्या. सेक्समधले प्रॉब्लेम कमी होतात, लघवीच्या तक्रारी कमी होतात, स्नायू बळकट बनतात, शुगर, ब्लड प्रेशर, हृदयाचे विकार पण तुमचे कमी होतात. आणि जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांना हृदयाचे विकार लवकर होतात, कोलेस्ट्रॉल वाढते, ब्लड प्रेशर पण वाढते. पण व्यायामाचं आपल्याला नीट नियोजन करावं लागेल. जोपर्यंत आपण नियोजन करणार नाही तोपर्यंत आपण व्यायाम चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. ह्या गोष्टी अगोदर बघा. वय, मधुमेहाची परिस्थिती, ब्लड प्रेशर, हृदयाची परिस्थिती, गुडघे कसे आहेत, आपले स्नायू कसे आहेत, वेगाने पायी चालणं, सायकल चालवणं, पोहणं, जिना चढणं, हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. दंडबैठका, वजन उचलणं, ह्या गोष्टी आपण कमी करायच्या. योगासनं आपण केली पाहिजेत. कमीत कमी 25 ते 30 मिनटापर्यंत योगासनांचा लाभ तुम्ही घेतला दिवसाचा, तर हालचाल आपली सुधारते, संतुलन वाढते, शरीर लवचिक बनते. व्यायामाचा प्रकार आपण निवडला पाहिजे, तो बदलत राहिला पाहिजे. ध्येय ठरवायचं, दिनचर्या ठरवायची, कपडे बुटं चांगल्या प्रकारची घ्यायची, जोडीदार पाहिजे. आणि एकाच दिवसात भरपूर व्यायाम करू नका. काही लोक चालू करताना प्रचंड करतात आणि मग थकून झोपून जातात. असा व्यायामाचा प्रकार आपला नको व्हायला पाहिजे. आणि व्यायामाचा प्रकार बदलत राहा. आज तुम्ही पायी चाललात तर उद्या तुम्ही सायकल चालवू शकता, काही दिवसांनी पोहू शकता. तर बदलत राहायला की आपल्याला सर्वांग सुंदर व्यायामाचा प्रकार बरोबर होऊ शकतो. आणि व्यायामाचा गणवेश पण ठरवा. बुटं चांगली घ्या, कपडे पण सैलसर घाला. आणि हायपोग्लायसिमिया नावाचा एक प्रकार असतो, शुगर डाऊन व्हायचा, तो पण नको व्हायला पाहिजे. म्हणून काहीतरी व्यायामापूर्वी आपण खाल्लं पाहिजे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांना आपण त्याची कल्पना दिली पाहिजे, जेणेकरून ते डोजेस तुमचे कमी करू शकतात. आपल्यासोबत जो जोडीदार असेल त्याला सांगून ठेवायचं की मला हायपोग्लायसिमिया झालं तर आपण काय करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला हायपो होते तेव्हा अशा प्रकारची लक्षणं आपल्याला मिळतात. गळून गेल्यासारखं वाटते, छातीमध्ये धडधड करते, डोकं दुखतंय, हातपाय दुखतात, आणि त्यानंतर चिडचिड होते का अचानकपणे, झोपावंसं वाटते, दृष्टीदोष वारंवार तयार होतो, चक्कर येते, बेशुद्धावस्था येते. अशा वेळेस थांबायचं नाही, काहीतरी गोड खायचं. गोड तुम्ही खाल्लं की ताबडतोब तुमची लक्षणं पटकन कमी होतात. आणि समजा गोड खाऊन लक्षणं कमी होत नसतील तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटायचं. तुम्हाला कधी कधी IV ग्लुकोजची पण गरज पडू शकते. आणि शेवटचा जो मुद्दा मला कव्हर करायचा तो म्हणजे औषधं. औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं, कारण प्रत्येकाचा मधुमेह वेगळा असतो. अमुक माणसाला ह्या गोळीने कंट्रोल मिळाला म्हणून तुम्हाला मिळत नाही. काही लोकांना इन्सुलिन लागतो, काही लोकांना गोळ्या लागतात, काही लोकांना वयाच्यानुसार गोळ्यांचं प्रमाण आपल्याला बदलावं लागते, आणि दुष्परिणामांच्या प्रमाणात सुद्धा आपल्याला गोळ्यांचं प्रमाण बदलावं लागते. शक्यतोवर जडीबुटी, झाडपाला, बिना लेबलची औषधं, अमुक गावचं औषध, तमुक गावचं औषध 100% दुरुस्त करतो, फुकटचं औषध घ्या, त्या TV वरचे ॲडव्हर्टाइजमेंट, पेपरमधल्या मोठ्या मोठ्या जाहिराती यांना भुलून आपला उपचार बदलवू नका. तर मी या ठिकाणी तुम्हाला मधुमेहाची माहिती पण दिली, औषधं पण सांगितली, आणि व्यायाम पण सांगितला. या सर्व गोष्टी आपण समजा केल्या तर आपण मधुमेहाला चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. आणि जोपर्यंत आपण मनपूर्वक हे करणार नाही तोपर्यंत मधुमेहाचं नियंत्रण होणं